Students, welcome to my Tech Vidya channel. On this channel we are watching math video. Our current chapter is probability and practice set 5.3 is the today's video. Question number 1. Write sample space S and number of points in S for each of the following. Experiment. Also write with events A, B, C in the set form and write in n of A, n of B and n of C. इथे आपल्याला सॅम्पल स्पेस जी आपण एस ने डिनोट करतो ती लिहायची आहे आणि नंबर ऑफ पॉइंट्स म्हणजे एन ऑफ एस हा आपल्याला 3 इव्हेंट दिलेले आहे ए, बी आणि सी. प्रत्येक सेटमध्ये तिन्ही इव्हेंट्स आपल्याला ज्याप्रमाणे दिला आहे त्याप्रमाणे लिहायचं आहे. चला आपण सुरुवात करू एक्झाम्पल सोडवायला. क्वेश्चन नंबर 1. वन डाइस इज रोल्ड. इव्हेंट ए, even number on the upper face. Event B, odd number on the upper face. And event C, prime number on the upper face. हा वन डाइस इज रोल दिलेला आहे. तर आपण सुरुवातीला टेबलमध्ये बघितलेलं आहे की डाइस जर एक वेळा रोल केला तर त्याची पॉसिबिलिटीज असते 6. आता इथे दिलेला आहे इव्हेंट ए, इवन नंबर ऑन द अप्पर फेस. तर ज्यावेळेस तो रोल करू आपण तर किती इवन नंबर अप्पर फेसवर येतात म्हणजे आपल्याला वरच्या फेसवर किती इवन नंबर दिसतात. 1 to 6 मधील इवन नंबर काढायचे आहेत. बी मध्ये ऑड नंबर ऑन द अप्पर फेस म्हणजे त्यामध्ये ऑड नंबर आपल्याला अप्पर फेसवर किती डायस रोल केल्यानंतर एकदा रोल केल्यानंतर आपल्याला अप्पर फेसवर किती ऑड नंबर दिसतील ते नंबर काढायचे आहेत. आणि नंतर इव्हेंट सी मध्ये प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. सोल्युशन बघू. S इज इक्वल टू म्हणजे सॅम्पल फेस. आताच मी सांगितल्याप्रमाणे 1 2 3 4 5 6 कारण डायस मध्ये 6 डॉट्स असतात. हेन्स एन ऑफ एस इज इक्वल टू 6. आता इव्हेंट ए काय दिलेला आहे इवन नंबर ऑन द अप्पर फेस. इवन नंबर यामधले जर बघायला गेलं तर कोणते कोणते आहेत 2 4 अँड 6 म्हणून आपण इव्हेंट ए इथे नाव दिलं म्हणून आपण इथे ए इज इक्वल टू 2 4 6. त्याचा एन ऑफ एस किती येईल 3 कारण हे नंबर किती आहेत 3 म्हणून एन ऑफ ए कारण इव्हेंट ए आहे म्हणून आपण इथे ए टाकणार आहोत इज इक्वल टू 3. इव्हेंट बी ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हेंट बी मध्ये काय आहे ऑड नंबर. ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. ऑड नंबर मीन्स ज्याला 2 4 8 6 0 या 2 नी ज्याला भाग जात नाही ते ऑड नंबर. आता यामध्ये 1 to 6 मध्ये ऑड नंबर जर पाहिले आपण तर 1 3 अँड 5. इथे सुद्धा एन ऑफ एस आपला येईल एन ऑफ बी कारण इव्हेंट बी आहे म्हणून एन ऑफ बी इज इक्वल टू 3. देन इव्हेंट सी प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. आता अप्पर फेसवर प्राइम नंबर किती येतात ते आपल्याला इव्हेंट सी मध्ये लिहायचे आहे. हेन्स सी इज इक्वल टू प्राइम नंबर म्हणजेच काय की ज्या नंबरला 1 नी आणि स्वतःनीच भाग जातो असे नंबर. यामध्ये 2 3 अँड 5 आर प्राइम नंबर्स. इथे 1 आपल्याला धरायचा नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे. 1 हा प्राइम नंबर धरला जात नाही. हेन्स एन ऑफ सी इज इक्वल टू ऑल्सो 3. आपण टेबलमध्ये पाहिलं होतं जर 2 डायट्स जर सायमल्टेनियसली रोल केले तर मग त्याची जी एन ऑफ एस आहे ती 36 येते. इव्हेंट ए द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. इव्हेंट ए हायलाइट करायचा फक्त कशाला बाकीचं करायचं. इव्हेंट Event B, the sum of the digits on the upper face is minimum 10. Event C, the same digit on both the upper faces. Solution बघू. सुरुवातीला आपल्याला
सॅम्पल स्पेस काढायची आहे. 2 डायस रोल केल्यानंतर सॅम्पल स्पेस जी आहे ती अशा प्रकारे येईल. पहिल्या डायसवर 1, दुसऱ्या डायसवर 1, पहिल्या डायसवर 1, दुसऱ्या डायसवर 2 डॉट्स, पहिल्या डायसवर 1 डॉट, दुसऱ्या डायसवर 3 डॉट्स. अशा प्रकारे आपल्याला सेकंड डायसवर सुद्धा पहिल्यावर 2, दुसऱ्यावर 1 असं आपल्याला पूर्ण 1 2 3 4 5 6 इथपर्यंत पहिल्या डायसवर अप्पर फेसवर 6 डॉट, दुसऱ्या डायसवर 1 अशा प्रकारे आपली इथे एन ऑफ एस टोटल येईल 36. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए काय दिलेली आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. आता इथे याचा अर्थ काय आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6 मीन्स याची जी टोटल आहे ती 6 यायला पाहिजे किंवा 6च्या पटीत यायला पाहिजे. तर इथे 1 5 मीन्स 6, 2 4 6, 3 3 6, 4 2 6, 5 1 6, 6 6 12 अशा प्रकारे इथे एन ऑफ ए इज इक्वल टू 6. आपण हे वरचे जर मोजले तर 1 2 3 4 5 6 म्हणून इथे एन ऑफ ए, कारण इव्हेंट ए आहे म्हणून इथे कंडिशन आपण ए लिहिला इज इक्वल टू 6. देन कंडिशन फॉर इव्हेंट बी. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम 10. अप्पर फेसवरच्या डिजिटची जी सम आहे, बेरीज आहे ती मिनिमम 10 यायला पाहिजे. म्हणजेच 10च्या कमी नको, 10च्या जास्त चालेल. B is equal to 4 and 6 याची प्लस 10, 5 5 10, 5 6 11, 6 4 10, 6 5 11 and 6 6 12. कारण 10च्या मिनिमम म्हटलेलं आहे तर कमीत कमी 10 पाहिजे. 10च्या वर असल्या तरी चालतात. हेन्स एन ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू 6. आता इव्हेंट सी. कंडिशन फॉर इव्हेंट सी. द सेम डिजिट ऑन द बोथ द अप्पर फेस. दोन्हीही डायस जो 2 वेळा जर रोल केला तर दोन्हीही डायसच्या अप्पर फेसवर सेम डिजिट यायला पाहिजे अशी इथे कंडिशन सी दिलेली आहे. हेन्स सी इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. कारण दोन्हीही डायसच्या अप्पर फेसवर सेमच डिजिट यायला पाहिजे म्हणून आपण सेम डिजिटच्या इथे जोड्या घेतलेल्या आहे. हेन्स एन ऑफ सी म्हणजेच इव्हेंट सी इज इक्वल टू 6 1 2 3 4 5 and 6 म्हणून इथे एन ऑफ सी इज इक्वल टू 6. नाउ एक्झाम्पल नंबर 3. Example 3. 3 coins are tossed simultaneously. Condition for event A to get at least 2 heads. Condition for event B to get no head. And condition for event C to get head on the second coin. आता इथे एक्झाम्पल मध्ये 3 coins are tossed simultaneously. आता कॉइन जर टॉस केला, एकदा जर केला तर हेड आणि टेल ही 2 पॉसिबिलिटीज असतात. 2दा जर केला तर 4 पॉसिबिलिटीज असतात आणि 3दा जर केला तर 8 पॉसिबिलिटीज असतात. तर इथे आपल्याला 3 coins are tossed सायमल्टेनियसली असं दिलेलं आहे म्हणून आपली सॅम्पल स्पेस येईल हेड हेड हेड, हेड हेड टेल, हेड टेल हेड, टेल हेड हेड, हेड टेल टेल, टेल हेड टेल, टेल टेल हेड अँड टेल टेल टेल. 1 2 3 4 5 6 7 and 8. आपण टेबलमध्ये बघितलेलं आहे की 3 कॉइन्स जर टॉस केले तर त्याचा सॅम्पल पॉइंट जो आहे तो 8 येतो. मीन्स एन ऑफ एस इज इक्वल टू 8. आता इव्हेंट बघू. कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट ॲटलिस्ट 2 हेड्स. इथे इव्हेंट एला अशी कंडिशन आहे की कमीत कमी 2 हेड आपल्याला मिळाले पाहिजे म्हणून आपण लिहू ए इज इक्वल टू 2 हेड. म्हणजे त्या सेटमध्ये कमीत कमी 2 हेड असायलाच पाहिजे म्हणून एच एच टी, एच टी एच, टी एच एच, एच 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 1 2 3 4. हेन्स एन ऑफ ए इज इक्वल टू 4.
कंडिशन फॉर इव्हेंट बी टू गेट नो हेड. असा इव्हेंट आहे की याच्यामध्ये हेड नको, हेड यायलाच नको. म्हणून बी इज इक्वल टू टेल टेल टेल, हेड नाही म्हणजे टेल 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 म्हणजे हे किती वेळा येईल, एकच वेळा येईल. असा सेट एकच वेळा येईल, म्हणून एन ऑफ बी इज इक्वल टू 1. कंडिशन सी टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. जे 3 कॉइन आपण टॉस करणार आहोत त्याच्या सेकंड कॉइनचा हेडच पडायला पाहिजे किंवा हेडच असायला पाहिजे. तर अशी कंडिशन इव्हेंट सी ला आहे. इव्हेंट सी इज इक्वल टू एच एच एच, सेकंड प्लेसवर एच दिसतोय. देन एच एच टी, इथे सेकंड प्लेसवर एच आहे. देन टी एच एच, इथे सेकंड प्लेसवर एच आहे. देन टी एच टी, इथे सेकंड प्लेसवर एच आहे. हेन्स एन ऑफ सी इज इक्वल टू 4. एक्झाम्पल नंबर 4. 2 digit numbers are formed using digit 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of digits. आपल्याला इथे 2 अंकी संख्या फॉर्म करायची आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 हे नंबर्स यूज करून. फक्त इथे एकाही डिजिटचं रिपिटेशन आपल्याला नको आहे. कंडिशन ए, द नंबर ऑफ फॉर्म इज इवन. असे नंबर फॉर्म करायचे आहे की तिथे इव्हन असायला पाहिजे. कंडिशन बी, द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. असे नंबर्स फॉर्म करायचे आहेत की ते 3 नी डिव्हिजिबल असायला पाहिजे. देन कंडिशन फॉर इव्हेंट सी, द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. असे नंबर फॉर्म करा की ज्याचे ते 50 पेक्षा मोठे आहेत, ग्रेटर दॅन 50. सॉल्व करू प्रॉब्लेम. सुरुवातीला सॅम्पल स्पेस लिहून घ्यायची आहे. आता याचे आपण सर्व डिजिट 0, 1, 2, 3, 4, 5 जर यूज केले तर किती नंबर फॉर्म होतात हे आपण लिहिणार आहोत. 10, 12, 13, 14, 15, 20, 21, 23, 24, 25, 30, 31, 32, 34, 35, 40, 41, 42, 43, 45, 50, 51, 52, 53, 54. We write this digit in such a way that there is no repetition of any digit. Now condition A, the number form is even. Hence here n of s is equal to 25. Event A is the number form is even. आता हे जे नंबर फॉर्म केलं याच्यामध्ये इव्हन नंबर किती आहेत हे आपल्याला लिहायचं आहे. म्हणून आपण लिहू A is equal to 10, 12, 40, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. These are even numbers in the above 2 digit numbers form. Hence n of A is equal to 13. These total numbers are even numbers are 13. Hence n of A is equal to 13. Then condition for event B, the number form is divisible by 3. असे नंबर जे ज्याला 3 नी भाग जातो, जे 3 नी डिव्हिजिबल आहे. B is equal to 12, 15, 21, 24, 30, 42, 45, 51, 53. या सर्वच नंबरला 3 नी भाग जातो. हेन्स n of B is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Total 9 numbers are there. Hence n of B is equal to 9. Then conditions for event C, the number form is greater than 50. असे नंबर जे 50 पेक्षा मोठे आहेत ते आपल्याला लिहायचे इव्हेंट सी मध्ये. C is equal to 51, 52, 53, 54. Only 4 numbers are greater than 50. Greater than म्हटल्यामुळे आपण 50 घेतला नाही इथे. Hence n of C is equal to 4. Here example number 4 is completed. Example number 5. From 3 men and 2 women's environment committee of 2 persons to be formed. 3 पुरुष आणि 2 महिला यांना मिळून एन्व्हायरमेंट कमिटी 2 मेंबरची म्हणजे 2 पर्सनची फॉर्म करायची आहे.
कंडिशन फॉर इव्हेंट ए, देअर मस्ट बी ॲटलिस्ट वन वुमन मेंबर, तिथे एक वुमन मेंबर त्या कमिटीमध्ये असायलाच पाहिजे. कंडिशन फॉर इव्हेंट बी, वन मॅन वन वुमन कमिटी टू बी फॉर्म. कंडिशन फॉर इव्हेंट सी, देअर शुड नॉट बी वुमन मेंबर, त्या कमिटीमध्ये महिला नसायला हवी. सोल्युशन बघू. सुरुवातीला सॅम्पल स्पेस काढायची आहे. लेट द 3 मेन बी M1, M2, M3, 3 पुरुष म्हणजेच M1, M2, M3 अँड 2 मेन म्हणजेच महिला म्हणून W1 अँड W2. आता हे एकूण झाले 5. S is equal to, out of these men and women, a environment committee of 2 persons is to be formed. या 5 पैकी आपल्याला महिला आणि पुरुषांपैकी एन्व्हायरमेंट कमिटी फॉर्म करायची आहे. Hence S is equal to M1 M2, M1 M3, M1 W1, M1 W2, M2 M3, M2 W1, M2 W2, M3 W1, M3 W2, W1 W2. Hence N of S is equal to total 10. Now condition A or event A, there must be at least one woman member. Hence A is equal to M1 W1, M1 W2, M2 W1, M2 W2, M3 W1, M3 W2, W1 W2. म्हणजेच काय, इथे या कमिटीमध्ये कमीत कमी एक वुमन असलीच पाहिजे. म्हणून तुम्ही पूर्ण जर हा सेट ऑब्झर्व केला तर यामध्ये प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला W हा दिसत आहे, म्हणजे प्रत्येक कमिटीमध्ये एक वुमन आहे. देन कंडिशन फॉर इव्हेंट बी, hence N of A is equal to 7. Then condition for event B, one man one woman committee to be formed. कमिटी मध्ये एक मॅन आणि एक वुमन म्हणजे एक महिला आणि एक पुरुष असायलाच पाहिजे. Hence A is equal to M1 W1, M1 W2, M2 W1, M2 W2, M3 W2, M3 W2. रिपीट झालं. इथे आपल्याला M3 W1 असं रीड करायचं आहे, M3 W2. Hence N of B is equal to total 6. Then condition for event C, there should not be a woman member. त्या कमिटीमध्ये वुमन नकोच, म्हणजे महिलेचा समावेश त्या समितीमध्ये नाही. म्हणून इथे C is equal to, आता इथे महिला नाही म्हणजे पुरुषच येणार आणि 3 पुरुष आहेत म्हणजे यांची जोडी जी आहे ती M1 M2, M1 M3, M2 M3. Hence N of C is equal to 3. Here example number 5 is completed. Now turn to last example of this exercise. One coin and one die are thrown simultaneously. Condition for event A, to get head and an odd number. Condition for event B, to get head or tail and an even number. Condition for event C, even number on the upper face is greater than 7 and tail on the coin. सॅम्पल स्पेस लिहू. इथे वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली म्हटलं तर कॉइन आणि डायचे असतात 6 आणि कॉइनचे 2. हा कॉइन जर सायमल्टेनियसली डाय सोबत आपण थ्रो केला तर याची सॅम्पल स्पेस काय येईल, हेड 1, हेड 2, हेड 3, हेड 4, हेड 5, हेड 6. आता टेल आल्या तर पॉसिबिलिटी T1, T2, T3, T4, T5, T6.
Hence n of s is equal to 12. Event A, to get the head and an odd number. A is equal to h1, h3, h5. इथे काय दिलं, टू गेट हेड म्हणजे आपल्याला हेड आणि हेड सोबत काय यायला पाहिजे, ऑड नंबर. ऑड नंबर याच्यामधले आपण बघितले 6 मध्ये 1 2 3 4 5 6 डायसचे डॉट्स आहेत. याच्यामध्ये ऑड नंबर 1 3 5 तीनच येतात, म्हणून n of a is equal to 3. कंडिशन फॉर इव्हेंट बी, टू गेट अ हेड ऑर अ टेल अँड एन इव्हन नंबर. एकतर हेड किंवा टेल आणि त्याच्यासोबत इव्हन नंबर यायला हवा. आता याच्यातले इव्हन नंबर जर पाहिले आपण तर b इज इक्वल टू h2 h4 s6, t इज इक्वल टू t2 t4 t6. कारण इथे काय म्हटलं, हेड ऑर टेल, तर हेड सोबत याच्यामध्ये एकूण तीनच इव्हन नंबर आहेत 2 4 6, म्हणून एक सेट जो आहे तो हेड सोबत येईल या नंबरचा आणि एक जो आहे तो टेल सोबत येईल, म्हणून हे 3 and 3 6, म्हणून n of b is equal to 6. Condition for event C, number on the upper face is greater than 7 and tail on the coin. upper face वर जो नंबर आहे तो 7 पेक्षा जास्त आला पाहिजे आणि कॉइन वर, डायस वर 7 आणि कॉइन वर टेल आला पाहिजे. सॅम्पल स्पेस लिहू. द ग्रेटेस्ट नंबर ऑन द अपर फेस ऑफ अ डायस इज 6. कारण आपल्याला माहिती आहे की डायस वर 1 to 6 डॉट अवेलेबल असतात. आता इथे तुम्हाला दिलाय नंबर ऑन द अपर फेस इज ग्रेटर दॅन 7. ग्रेटर दॅन 7 नसल्यामुळे इव्हेंट सी इज नॉट, इव्हेंट सी इज अन इम्पॉसिबल इव्हेंट. कारण हा इव्हेंट शक्यच नाही, कारण डायस वर 6च्या वर नंबरच नसतात, म्हणून तुम्ही असं लिहू शकता इथे. हेन्स इव्हेंट सी इज अन इम्पॉसिबल इव्हेंट. इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.3 ऑफ द प्रोबॅबिलिटी